नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही कोकणामध्ये एक सेकंड होमसाठी प्रॉपर्टी शोधत असाल, तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक सेपरेट असं विला किंवा घर हवं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. तर आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे कोकण ट्रेल्सला. कोकण ट्रेल्स प्रोजेक्ट हा 51 एकरचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये अराऊंड 394 NA प्लॉटिंग केलेले आहेत विथ इंडिव्हिज्युअल 7-12. तर आपण आहोत कुठे, पहिलं मी ते पण तुम्हाला सांगतो. तर आता आपण आहोत दापोलीमध्ये, दापोली तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर दापोली दाभोळ रोडला हा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्ट हा थोडा उंचावर आहे, हिलटॉपला आहे. जो स्टेट हायवे आहे, जो हायवे कंटिन्यू करतो दापोलीपासून गुहागरकडे वाया दाभोळ फेरी सर्व्हिस, त्या हायवेपासून आतल्या अंतरावर आहे. त्यामुळे त्याचं प्लस पॉईंट असं आहे की त्यामुळे तुम्हाला जो गाड्यांचा ट्रॅफिकचा आवाज असतो हा इथे बिलकुल येत नाही किंवा जाणवत पण नाही. कारण जर आपली प्रॉपर्टी किंवा आपलं घर हे रोडच्या बाजूला असेल, हायवेच्या जवळ असेल, तर साधी एक छोटी मोटरसायकल जरी गेली तरी तिचा आवाज हा आपल्याला घराच्या आतमध्ये ऐकू येतो आणि ते डिस्टर्बन्स असतात. तर तुम्हाला तो आवाज नको आहे, तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यातला पक्ष्यांचा किलबिलाट किंवा ही शांतता हवी असेल तर तुम्ही नक्की इथे प्रॉपर्टी घ्यायचा विचार करू शकता. तर मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो आता जिथे मी उभा आहे. कशा प्रकारचे इथे बंगलोज बांधलेले आहेत ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. आपण पूर्ण ह्या 51 एकरची टूर करणार आहोत. मोर दॅन 80 बंगलोज, म्हणजे आता जवळपास 85 बंगलो रेडी झालेत. आत्ताच आपण रिसेंटली 4 ते 5 नवीन बंगल्यांचं हँडओव्हर केलेलं आहे. तर हे सगळे बंगलो वेगवेगळ्या डिझाईनचे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हो, इथे तुम्हाला कस्टमायझेबल बंगलो बांधण्याचं ऑप्शन आहे, पण थीम जी आहे ही राहणार आहे चिरा बांधकाम. जसे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, चिरा बांधकाम आणि कौलारू घर. तसंच तुम्ही समोरही बघू शकता, बघा, चिरा बांधकाम आणि कौलारू घर अशी थीम राहणार आहे. तर अशा प्रकारच्या सुंदर सुंदर प्रॉपर्टीज इथे लोकांनी डेव्हलप केलेल्या आहेत घेऊन. तर जर तुम्हाला NA प्लॉट घ्यायचा आहे सध्या, तर तुम्हाला इथे NA प्लॉटही अवेलेबल आहे. 3 गुंठ्यापासून सुरू आहेत ते 6 गुंठ्यापर्यंत. तर तुम्ही NA प्लॉटही घेऊ शकता. किंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. आणि पूर्ण क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे. आतापर्यंत भरपूर लोकांनी इथे इन्व्हेस्ट करून बऱ्यापैकी डेव्हलपमेंट केले, मोठे मोठे डेव्हलपमेंट केले. त्यापैकी हा एक बंगलो आहे. आणि त्याचप्रकारे इथे कमर्शियलायझेशनही सुरू आहे. आता तुम्ही पाहू शकता सुंदर एक लँडस्केप गार्डन वगैरे इथे ह्यांनी बनवलेलं आहे. हा बंगला माझ्या मागच्या मध्ये पण आहे, जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तुम्ही इथे पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये हा बंगला पूर्ण मी आतून दाखवला आहे. ह्या बंगल्याला आतमध्ये इंडोर स्विमिंग पूल वगैरे आहे. तुम्ही पाहू शकता, बघा आंबे वगैरे पडलेले आहेत खाली. आणि बाजूलाच बघा किती निसर्ग आहे. आजूबाजूला पूर्ण परिसर हा निसर्गाने सजलेला आहे, पूर्णपणे निसर्ग आहे इथे. तुम्हाला मी खालच्या दिशेला पण तुम्हाला घेऊन जाईल प्रॉपर्टीच्या, तिकडेही निसर्ग आहे. तर बघा कशा प्रकारे सुंदर अशी प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे. आणि ह्या प्रॉपर्टीचं ह्यांनी Airbnb केलं आहे, म्हणजे टुरिझमसाठी ही प्रॉपर्टी डेव्हलप केली आहे. त्यामुळे ह्यांना ह्या प्रॉपर्टीमधून रेव्हेन्यूही जनरेट होतो आहे. तर अशा प्रकारे दोन्ही वेनी, म्हणजे एक तर तुमची इन्व्हेस्टमेंट, एक तर तुमची कोकणात प्रॉपर्टी, ती पण अशा सुंदर निसर्गामध्ये. तुम्ही आजूबाजूला पाहू शकता परिसर, आणि त्यातच तुम्हाला रिटर्न्स म्हणजे रेव्हेन्यू अर्निंग. तर आता मी तुम्हाला अजून प्लस पॉईंट सांगतो इथले. इथून तुम्हाला टुरिस्ट प्लेसेस, म्हणजेच इथून तुम्हाला कोळथरे बीच हा जवळ आहे. तुम्ही बाय कार 10 ते 15 मिनटात इथून कोळथरे बीचला पोहोचता. कोळथरे बीचला व्हाईट सँड बीच म्हणून ओळखला जातो. तसंच तुम्हाला इथून गुहागर बीच जवळ आहे. इथून फक्त 24 किलोमीटरला तुम्हाला गुहागर बीच आहे. त्याच्यानंतर आंजणवेन लाईट हाऊस हेही तुम्हाला जवळ आहे. आणि तसंच तुम्हाला दाभोळच्या फेरीचा आनंद घ्यायचा आहे तर तीही तुम्हाला इथून जवळ आहे. ती फक्त तुम्हाला इथून 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर हे सगळे टुरिस्ट ॲट्रॅक्शन्सही तुम्हाला इथून जवळ आहे. जर उद्या तुम्हाला इथे प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करून स्वतः राहायला नाही यायचं आहे, ह्याचं टुरिझम करायचं आहे, तर ते ऑप्शन पण आपली मॅनेजमेंट तुम्हाला देते. तुम्ही आपल्या मॅनेजमेंटबरोबर टायअप करू शकता आणि तुम्ही इथे अर्निंग सुरू करू शकता. आणि जर तुम्हाला विकेंडला किंवा हॉलिडेजमध्ये येऊन इथे टाईम स्पेंड करायचं आहे तर ते ऑप्शन तुमच्यासाठी नेहमीच ओपन असणार आहे.
चालत फिरणं तर पॉसिबल नाही आहे, पण मी तुम्हाला कारने ही पूर्ण प्रॉपर्टी दाखवणार आहे. कशा प्रकारचे वेगवेगळे बंगलो इथे बांधलेले आहेत, डिझाईन केलेले आहेत, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तसंच जो आपला नेचर ट्रेलचा हिस्सा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता सुरुवात करूया प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायला. तर आता आपण आलेलो आहोत प्रोजेक्टच्या बाहेरच्या दिशेला आणि मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा जो रोड येतो आहे ना, हा येतो आहे स्टेट हायवेपासून. तर आपण किती उंचावर आहोत त्याचा अंदाज तुम्हाला इथे लागला असेल. आणि समोर जो तुम्हाला व्हाईट गेट दिसतो आहे ना, तो आहे दाभोळ स्टेट हायवे. तर स्टेट हायवेपासून एवढ्या उंचावर प्रॉपर्टी आहे, पण तुम्ही जेव्हा प्रॉपर्टीला याल तेव्हा तुम्हाला बिलकुल अंदाज नाही येणार की तुम्ही किती उंचावर येत आहे. आणि तुम्हाला इथे पक्ष्यांची किलबिलाटही आता ऐकायला येत असेल. तर हा अनुभव पण तुम्हाला इथे मिळणार आहे. तर अशा प्रकारे आता आपण सुरुवात करतो आहे प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायची. सुरुवात करूया मेन एंट्रन्सपासून. तर जेव्हा आपण सेकंड होम घेतो कुठे निसर्गामध्ये किंवा बंगलो वगैरे बांधतो, तेव्हा आपल्याला सिक्युरिटीचं कन्सर्न असतं की सिक्युरिटी काय आहे जिकडे आपण घर घेणार आहोत तिथे. तर आपला हा प्रोजेक्ट हा पूर्ण गेटेड कम्युनिटीचा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला इथे सिक्युरिटीमध्ये हे बघा, मेन एंट्रन्स आहे, गेट आहे, तुम्हाला इकडे सिक्युरिटी कॅबिन आहे, त्याचबरोबर तुम्हाला इथे स्ट्रीट लॅम्प्स आहेत आणि तुम्हाला इथे जागोजागी CCTV कॅमेराज लावलेले आहेत. ऑलमोस्ट 9 ते 12 CCTV कॅमेरेज हे पूर्ण प्रोजेक्टमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. आणि सिक्युरिटी ही तुम्हाला इथे 24/7 असते. तर आता आपण गाडीने एंटर करूया. वेगवेगळ्या डिझाईनचे पूर्ण बंगलोज बांधलेले आहेत, कस्टमायझेबल बंगलोज आहेत आपल्या प्रॉपर्टीमध्ये. ते मी तुम्हाला सर्व आता दाखवणार आहे. आणि इथे तुम्हाला वरती हे जे आहे हे आहे क्लब हाऊस प्लस रिसेप्शन एरिया आणि ऑफिस. आणि तिकडे जे येते त्या साईडला ते येते रेस्टॉरंट आणि बाजूला इनडोअर गेम्स येत आहेत. तर हे आहे स्वागत कक्ष. तर इथे तुम्हाला ऑफिस आणि एक सिटिंग एरिया आहे. तसंच वरती तुम्हाला सनसेट पॉईंटही आहे. तुम्हाला इव्हनिंगला सुंदर असा सनसेट दिसतो मोकळ्या वातावरणामध्ये. प्लस तुम्ही वरतून त्या पॉईंटवरून पूर्ण प्रॉपर्टीचा एक सुंदर अनुभव पण घेऊ शकता, सुंदर दृश्य पण दिसतं तिथून. तर आपण ते पाहूया नंतर. आता आपण पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया. खालच्या दिशेने पण मी तुम्हाला दाखवतो आणि आता आपण वरच्या दिशेला जाऊया. तर अराउंड 85 बंगलोज आतापर्यंत आपण रेडी केलेले आहेत तिथे. त्या सगळ्यांची एक झलक घेऊया आपण आता. हा विला आता रिसेंटली हँडओव्हर केलेला आहे आणि इथेही बघा, इथेही काम सुरू आहे बंगल्याचं. आताही आपण बंगलोज डिलिव्हर करतो आहे आपल्या क्लायंट्सना. तर हा बघा, हा किती भव्य बंगला बांधण्यात येत आहे तो. आणि हा एक सुंदर बंगला जो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नेहमी पाहता, स्वप्नपूर्ती. तर आता आपण आलेलो आहोत हायेस्ट पॉईंटला आपल्या प्रोजेक्टच्या. तर हा जो रस्ता आला हा पण आपल्या मेन एंट्रन्सकडून आला, जिकडे मी आता तुम्हाला सिक्युरिटी कॅबिन दाखवली. आपण आलो ह्या रस्त्याने. तर तुम्हाला इथून अंदाज येईल की किती बंगलोज आतापर्यंत रेडी झालेले आहेत. भरपूर बंगले दिसत नाही आहेत जे त्या साईडला आहेत, खालच्या साईडला. आणि इथे लाईनीने सर्व बंगलो रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला हे हायेस्ट पॉईंटला काही प्लॉट हवे असतील तर तिकडे काही प्लॉट्स अवेलेबल आहेत, शिल्लक आहेत. पण लवकर करा, कारण कंटिन्यू आपल्या बुकिंग सुरू आहे, तिथे व्हिजिट सुरू आहेत. आणि इथून तुम्हाला निसर्गाचाही अंदाज येईल, किती सुंदर निसर्गाचा अनुभव होतो. तर आता आपण परत जाऊया खालच्या दिशेला. मी तुम्हाला त्या साईडचे पूर्ण बंगलोज दाखवतो. तर बघा, हा एक सुंदर बंगलो इथे बांधलेला आहे. आणि आता त्यांनी इथे मचान पण बांधले आतमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये सिट आउटसाठी. तर अशा वेगवेगळ्या डिझाईनचे बंगलोज लोकांनी स्वतःच्या कल्पना इथे अस्तित्वात आणलेल्या आहेत. आणि जे स्वप्नातली घरं होती लोकांची ती इथे ऑलरेडी त्यांनी रेडी केलेली आहेत.
बघा किती सुंदर सुंदर पद्धतीची घरं लोकांनी इथे बांधलेली आहेत तिथे जर तुम्ही पाहिलं तर घराच्या बाजूला गझिबो म्हणजे ज्याला आपण मचानही म्हणू शकतो त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि समोरचं घर बघा किती सुंदर आहे. बऱ्यापैकी पूर्ण प्रॉपर्टीला स्ट्रीट लॅम्प झालेले आहेत, स्ट्रीट लाईट झालेले आहेत. तुम्हाला रात्रीच्या ज्या डीम लाईट्स असतात त्या पण इकडे इन्स्टॉल केलेल्या आहेत. त्याचा मी ओव्हरले करतोय आता, व्हिडिओ तुम्हाला टाकतो रात्रीचा आहे तो तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे रात्रीचा व्ह्यू आहे इथे. आणि ह्या येल्लोवाल्या डीम लाईट लावलेल्या आहेत याच्यामुळे तुम्हाला हा प्रॉपर गावचा फील इथे येणार आहे. तर हा जो प्रोजेक्ट दिसतोय तुम्हाला हे आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. तर अराउंड 30 to 40 lakhs लिटरचा प्रोजेक्ट आहे हा. तुम्ही पाहू शकता ऑलरेडी ह्यामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. आता तर कुठे पावसाळा सुरू झाला आहे पण जोरदार पाऊस झाला की हे पूर्ण पॉन्ड हे भरणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे प्लांट्स जे कलमाचे आंबे लावलेले आहेत. तर आपण बऱ्यापैकी इकडे प्लांटेशनही करतोय. अराउंड 2000 प्लांटेशन आपण केलेले आहेत. आणि तुम्ही मोठी मोठी झाडंही आपल्या प्रॉपर्टीमध्ये पाहू शकता. या झाडावरून तुम्ही अंदाज लावू शकता की रस्त्यामध्ये आलेलं झाडही आपण तसंच ठेवलेलं आहे, त्याचं नुकसान नाही केलं. त्यामुळे ही प्रॉपर्टी आपण निसर्गाची काळजी घेऊनच डेव्हलप केलेली आहे. तर बघा अशा प्रकारे प्रत्येक दिशेने रस्त्याची कनेक्टिव्हिटी आहे. तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीमध्ये लाईट पोल हे मिळणार आहेत. पूर्ण प्रॉपर्टीमध्ये आपण फिरवलेले आहेत. आणि जर तुम्हाला अजूनच निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर प्लॉट्स हवे असतील किंवा तुमचं घर हवं असेल तर आपल्या प्रॉपर्टीचा हा हिस्सा हा त्याच्यासाठी आहे. तुम्ही पाहू शकता खालच्या साईडला बऱ्यापैकी तिथे निसर्ग आहे आणि जंगल आहे. तर बघा समोरचं घर दिसते तुम्हाला. त्यांच्या प्रिमायसेसमध्ये एक सुंदर असं आंब्याचं झाड आहे आणि तिथे तुम्ही पूर्ण निसर्गाचा अनुभव घेऊ शकता. तर बघा आता आपण प्रॉपर्टीच्या खालच्या हिस्स्यामध्ये आलो आहे आणि इथे पूर्णपणे तुम्हाला निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे. तुम्ही काजू आंब्याची वगैरे झाडं पाहू शकता आणि बाजूला पूर्णपणे जंगल आहे. आणि वरतीपर्यंत जसे आपण आता वरतून आलो तशी खालपर्यंत ही प्रॉपर्टी आपण पूर्णपणे डेव्हलप केलेली आहे. आणि लोकांनी इथपर्यंत आता त्यांची घरं बांधलेली आहेत. ज्यांना एकदमच निसर्ग जवळ हवा आहे त्यांची घरं ह्या दिशेला पण आहेत. तर इथेही तुम्ही प्लॉट घेऊन तुम्ही तुमचं घर डेव्हलप करू शकता. तुम्हाला एकदमच निसर्गाच्या आडोशामध्ये जर यायचं असेल तर. आणि मंडळी आता आपण आलेलो आहोत स्वागत कक्षाकडे. तर हा आहे स्वागत कक्ष आपल्या प्रॉपर्टीचा. आणि तसंच इथून आहे तुम्हाला सनसेट पॉईंट जिथे तुम्ही संध्याकाळी उभे राहून सुंदर असा सूर्यास्ताचा व्ह्यू पाहू शकता, सूर्यास्ताचं दर्शन घेऊ शकता. आणि तसंच समोर तुम्हाला समुद्राचंही दर्शन होतं आपल्या ह्या पॉईंटवरून, सनसेट पॉईंटवरून. आणि जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, जर तुम्हाला इकडे प्रॉपर्टी घ्यायचे, इन्व्हेस्ट करायचे तर तुम्हाला 3 गुंठ्याचा प्लॉट हा 16 लाखामध्ये मिळणार आहे. ऑल इन्क्लुझिव्ह स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पकडून ऑल इन्क्लुझिव्ह 16 लाखामध्ये 3 गुंठे अशी आपण इकडे किंमत ठेवलेली आहे. आणि तुम्ही कस्टमायझेबल बंगलोज आमच्याकडून बांधून घेऊ शकता जसे तुम्ही पाहता इथे. आणि बऱ्यापैकी आपली प्रॉपर्टी डेव्हलप झाली. भरपूर बंगलोज ऑलरेडी रेडी झालेले आहेत, डिलिव्हर केलेले आहेत. ऑलमोस्ट 85 बंगलोज डिलिव्हर केलेले आहेत आपण. इकडे तुम्हाला फायनान्स फॅसिलिटीही अवेलेबल आहे. आणि जर तुम्हाला उद्या बंगलो बांधायचा आहे तर त्याचा कन्स्ट्रक्शनचा दर असणार आहे 1850 रुपये पर स्क्वेअर फूट ग्राउंड कन्स्ट्रक्शनसाठी. आणि जर तुम्हाला ग्राउंड +1 हवा असेल तर 2000 रुपये प्रति स्क्वेअर फूट. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. जर तुम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करायची तर स्क्रीनवर जो नंबर रिफ्लेक्ट होतो ह्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. आम्ही तुम्हाला बाकीच्या डिटेल्सही प्रोव्हाइड करू आणि तुमची साईट व्हिजिट लाईनअप करून देऊ. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टी सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.